एक्सेप्शनल केस एक नाही अनेक केसेस आहेत की ज्याच्यामध्ये जे आहे ना की ते आई जे आहे आई त्याच्यामध्ये जे आहे ना तिला म्हणजे आपल्या मुलीला जे आहे ते प्रोत्साहन द्यायचं आहे की आज म्हणजे तू ये इथं मी तिला जे ना त्याला बघू कोर्टामध्ये बघून तिथं तुझ्या नवऱ्याला तुझ्या म्हणजे सासूला सगळ्याला ज्यांना कोर्टामध्ये टाकून पोलीसमध्ये अर्ज देऊन म्हणून ते सगळं ज्यांना त्या कायदा म्हणजे कायदा तुझ्या सपोर्टमध्ये आहे त्याला ज्यांना आपण कोर्टामध्ये प्रकरण टाकूत आणि मग त्यांना ते येतात वटणीला येतात तेव्हा मग ज्यांना ते पाय पडून त्यांनीच तुला घेऊन जातात. अशा गोष्टी ज्यांना ते अनेक केसेसमध्ये ते कारणीभूत आहेत ज्याच्यामुळे जे आहे ते हळूहळू ती गोष्ट ज्यांना म्हणजे दुरावा निर्माण होतो. त्या मुलीला जे आहे ना हिंमत येते म्हणजे माहेरचा सपोर्ट झाला आणि तिला जे आहे ना की कायदा तुझ्या पाठीशी आहे. बाहेरचे लोक म्हणतात की कायदा तुझ्या पाठीशी आहे त्याच्यामुळे जे आहे ना काय होते की हिंमत वाढत जाते तिची आणि ती गोष्ट जे आहे ना ते त्या पतीला जे आहे ना ती गोष्ट पसंत नसते. म्हणजे त्या काळामध्ये असो की या ज्यांना सुशिक्षित या युगामध्ये असो पती नेहमी जे आहे ते सुपिरियरिटी कॉम्प्लेक्समध्ये असतो. हो अगदी बरोबर. आणि अशा गोष्टी ज्या आहे ना ते पतीला पसंत नसतात. पत्नीनं ॲडजस्ट करून घ्यावा अशी पतीची इच्छा असते.